नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमची माझे या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थने करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर तो म्हणजे बघा, उद्या आहे अंगारिका संकष्टी चतुर्थी. मग या चतुर्थीच्या दिवशी आपल्याला आपल्या मुलांसाठी एक उपाय करायचा आहे. तोच उपाय जाणून घेणार आहोत. अंगारिका संकष्टी चतुर्थी म्हणजे मंगळवारी येणारे संकष्टी चतुर्थी, जे गणपती बाप्पांना समर्पित असून अत्यंत शुभ मानली जातं. कारण या दिवशी गणपती बाप्पाच्या पूजा केल्याने सर्व संकट दूर होतात, आपली इच्छा पूर्ती होतो. तसेच जर आपण हे अंगारिका चतुर्थीचा जर व्रत केला तर वर्षभर चतुर्थी व्रताचा आपल्याला पुण्य प्राप्त होतो. आणि अंगारिका म्हणजे अंगारका मंगळ हा नवीन आलेली आहे, जो गणपती बाप्पांच्या संबंधित आहे. संकटाच्या विनावर करतात गणपती बाप्पा. त्यामुळे या दिवशी आपण जे काही सेवा करू, जे काही उपाय करू, त्याच्या आपल्याला अधिक पटीनं फळ जो आहे ते प्राप्त होतो आणि आपल्या इच्छा देखील पूर्ण होतात. म्हणूनच बघा, आपल्याला मुलांच्या जीवनातली अडचणी दूर करण्यासाठी, मुलांच्या प्रगती होण्यासाठी आपल्याला हिरव्या मुगाचा प्रभावशाली उपाय करायचा आहे. मग तो कशा पद्धतीने करायचा, कोणत्या वेळात करायचा, याच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर जाणून घेणार आहोत. तर तुम्ही माझ्या या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओला बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करून घ्या आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. अंगारिका आणि गणपती एक बघा कथा आहे. मंगळ ग्रहाने अंगारका गणपतीच्या कठोर तपस्या केली आणि गणपतीची त्यांना वरदान दिली की या तिथीला त्याच नाव गणपती नावाशी जोडले जाईल. या दिवस गणपतीच्या पूजा केल्याने अंगारिकाच्या मंगळाच्या कृपा ही मिळत असतो. असे म्हणलं जाते की अंगारिका चतुर्थीच्या व्रत केल्याने वर्षभरातल्या सर्व संकष्टी चतुर्थीच्या व्रत आपल्याला फळ प्राप्त होतो. तसेच या दिवशी गणपती बाप्पांच्या पूजा केल्याने तो गणपती बाप्पा आपल्यावरती अधिक प्रसन्न होतात आणि भक्तांच्या या सर्व इच्छा पूर्ण करतात. आता बघा, या दिवशी आपल्याला आपल्या मुलांच्या जीवनातली समजा अडचणी दूर होण्यासाठी ओम विघ्नेश्वराय नमः हा मंत्राच्या 108 वेळी पठण करायचे आहे. बघा, आता तुम्ही म्हणताल 108 वेळा पठण करायला आम्हाला वेळ नाही, पण बघा, प्रत्येकांच्या अडचणी किती मोठा किती छोटा हे ज्यांच्या त्यांना माहिती आहे. मग तुम्ही त्या पद्धतीने नक्कीच करा. तसेच बघा, मुलांना गणपती अथर्वशीर्ष वाचायला सांगा. त्यांना वाचता येत असेल, समजा लहान असतील तर तुम्ही वाचा. त्यांच्या कानावरती हे शब्द पडतेच आणि त्याच्या काहीतरी आपल्याला पुण्य मिळतंच. तसेच गणपती स्तोत्र पठण करा. आणि आता हिरव्या मुगाचा उपाय करत असताना उद्या अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठायच्या, स्वच्छ स्नान करायच्या, आपली दररोज देवपूजा करायची, तुळशीला पाणी घालायची. मग आता सकाळी उपाय करा किंवा तुम्ही मग संध्याकाळी उपाय करा. आपल्याला हा सकाळी उपाय केला तर उत्तम राहील. आता गणपती बाप्पाच्या मूर्ती कोणाच्या देवघरामध्ये नाही असं घरच नाही आहे, प्रत्येकाच्या घरात आहे. मग गणपती बाप्पांचा अभिषेक घालून घ्या. गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याच्या नैवेद्य दाखवून द्या. जास्वंदाच्या फूल दुर्वाच्या जुडी
त्यांना प्रिय असणारे सर्व म्हणजे फूल प्रसाद नैवेद्य आपल्याला त्यांना अर्पण करायचे आहे. तसेच बघा, मग हा उपाय करण्यासाठी आपल्याला अख्खे हिरवे मूग लागणार आहेत. मुगाच्या डाळ घेऊ नका, हिरवे मूग घ्यायचे आहे. घेताना अख्खा मूग घ्या. कुठेही किडलेली किंवा मग असे खराब झालेली मूग घेऊ नका. मग 108 मूग घ्यायचे आहे आपल्याला आणि 108 मूग घेतल्यानंतर ना आपल्याला ओम गण गणपतये नमः या मंत्राच्या 108 वेळी जप करायचा. मग एक मूग घ्यायच्या, ओम गण गणपतये नमः म्हणायच्या, गणपतीच्या चरणी अर्पण करायच्या. असे 108 वेळा म्हणायच्या. त्यानंतर ना तुमच्याकडे समजा पेटली तयार करू शकत असेल तुम्ही, एक वस्त्र घ्या. वस्त्रामध्ये नंतर त्या वस्त्रामध्ये जर तुम्ही हे ठेवले गणपती बाप्पांच्या चरणी मूग तर चालतील. सायंकाळी यांच्या आपल्याला एक पेटली बनवायची आहे. पेटली बनवून किंवा मूग एखादा कागदामध्ये ठेवा किंवा कापडामध्ये, रुमालमध्ये गुंडाळून ठेवलं तरी देखील चालेल. मुलांच्या उशाखाली ठेवायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला हे मूग घेऊन गणपती बाप्पाच्या मंदिरात जायचे आहे. जाताना गणपती बाप्पांना गूळ खोबऱ्याच्या नैवेद्य, फुलं, दुर्वाच्या जिडी, एक तुपाचा दिवा देखील घेऊन जा आणि हे मूग गणपती बाप्पांना चरणी अर्पण करायचे आहे, जेणेकरून आपल्या मुलांच्या जीवनामध्ये कसलाही अडचण येणार नाही. आपल्या मुलांच्या अगदी प्रत्येक क्षेत्रात प्रगती होईल असा हा प्रभावशाली उपाय आहे. तसेच बघा, 2 मुलांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे, 3 मुलांसाठी करायचा आहे. प्रत्येकाला 108 मूग वेगळे घ्या. प्रत्येकासाठी मंत्र देखील वेगळा म्हणायचा आहे आणि सगळेच 108 मूग हातात घेऊन देखील आपल्याला मंत्र म्हणता येणार नाही. एकाच मुख घ्यायच्या, गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचं. अशा प्रकारे हा जो उपाय आहे ते उपाय करायचा. उपाय झाल्यानंतर ना गणपती बाप्पाकडे प्रार्थने करायचे. प्रार्थने करत असताना सकारात्मक प्रार्थने करा की गणपती बाप्पा, तुमच्या आशीर्वादाने मला माझ्या मुलाच्या खूप प्रगती होत आहे. अशीच उत्तरोत्तर प्रगती तुमच्या आशीर्वादाने चालू राहू द्या, अशी आपल्याला प्रार्थने करायच्या. तसेच उपाय करत असताना मनामध्ये कसलाही किंतु परंतु आणू नका. किंतु परंतु आणला की मग कुठेतरी उपायाचा फळ मिळायला जरा अडचणी निर्माण होतं. तर अशी प्रकार बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहोत. तर तुम्हाला माझे हा व्हिडिओ आवडला असला तर नक्की तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी आपण रुजू करतो. माझ्या ह्या व्हिडिओला इथंच थांबवते. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.